नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या म्हणजे खूपच जुन्या गोमंतकीय संस्थेबद्दल बोलणार आहोत. हम्म. लोहमठ ही गोव्यातल्या विश्वकर्मा म्हणजे चारी समाजाची संस्था आहे. बरोबर. आणि आपल्याकडे विवेक चारी यांनी केलेलं संशोधन आहे. खूप महत्वाचं काम आहे त्यांचं. यातून आपल्याला या मठाचा इतिहास कळतो. हो, नक्कीच. हा मठ गोवा कर्नाटक सीमेवर आहे आणि याची स्थापना झाली होती शालिवाहन शके 700 मध्ये. म्हणजे 8वं शतक. हो, म्हणजे बघा 12 फेब्रुवारी 2025ला या मठाला पूर्ण 1246 वर्ष होतील. बापरे, 1250 वर्ष जवळजवळ. इतकी जुनी परंपरा, पण ती अचानक थांबली कशी, खंडित कशी झाली, हेच गूढ आज आपण उलगडायचा प्रयत्न करूया. या वारशाचं महत्त्व काय आहे हे समजून घेऊया. नक्कीच. तर मग सुरुवात करूया मठाच्या गुरुपरंपरेपासून. पहिले स्वामी होते श्री विरूपाक्ष महास्वामी, बरोबर? हो, अगदी बरोबर. त्यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली. आणि तब्बल 66 स्वामींपर्यंत चालली. 66 स्वामी. हो. आणि मग 1910च्या सुमारास श्री कनकाचार्य चौथे आले. ते शेवटचे. त्यांच्या काळात ही परंपरा थांबली. त्यांची समाधी आजही तिथे आहे असं म्हणतात. हो, आहे तिथे. पण मला सांगा, या स्वामींचं नेमकं स्थान काय होतं समाजात? म्हणजे ते फक्त धर्मगुरू होते? नाही, फक्त धर्मगुरू नाही. ते विश्वकर्मा समाजासाठी सर्वोच्च आध्यात्मिक नेते होते. म्हणजे एकदम वरचं स्थान. अच्छा. त्यांना शिल्पी महाशास्त्रकार असं बिरुद होतं. म्हणजे जणू काय ते मनुदेवाचं रूप आहेत. विश्वकर्माचा जो ज्येष्ठ पुत्र आहे त्याचं रूप. अरे वा. आणि हे लोहमठ नाव हे लोहारांशी संबंधित आहे असं वाटतं नावावरून. हो, वाटू शकतं. पण खरं तर तसं नाहीये. हे नाव लोहमय या शब्दावरून आलं असावं. लोहमय? हो. शिल्पशास्त्रानुसार मनुदेवाशी संबंधित ही संकल्पना आहे. निर्मिती किंवा वैश्विक तत्वाशी जोडलेली. लोहारांच्या कामाशी थेट संबंध नाहीये. ओके, हे खूपच वेगळं आहे. आणखी एक गोष्ट, स्वामींच्या नावापुढे नाथ असायचं. याचा मग आपल्याकडच्या प्रसिद्ध नाथपंथाशी काही संबंध आहे का? नाही, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि इथेच लोक गोंधळतात. असं आहे की लोहमठाचे स्वामी हे 8व्या शतकापासून नाथ लावत आले आहेत. 8व्या शतकापासून? हो, आणि नाथपंथाचा प्रसार विशेषतः महाराष्ट्र आणि कोकणात तो खूप नंतर झाला, साधारण 11व्या शतकात. अच्छा, म्हणजे हे आधीपासून होतं. हो, आणि दुसरा फरक म्हणजे लोहमठ हा एका विशिष्ट समाजापुरता म्हणजे विश्वकर्मा समाजापुरता मर्यादित होता. नाथपंथ जात मानत नाही. बरोबर. आणि गंमत म्हणजे गोव्यात शिवाच्या नावापुढे हे नाथ लावण्याची पद्धत आहे ना, म्हणजे सिद्धनाथ, नागनाथ. हो. ती परंपरा नाथपंथाच्याही आधीपासूनची आहे. खरं तर एका जुन्या ग्रंथात सह्याद्री खंडात विश्वकर्मा समाजाला पोर्तुगीज पूर्व काळात शैव ब्राह्मण असं म्हटल्याचा उल्लेख पण आहे. शैव ब्राह्मण म्हणजे त्यांची ओळख वेगळी आणि खूप जुनी होती. अगदी. मग त्यांच्या मठाचं मुख्य दैवत कोणतं होतं? काही जुन्या पत्रामध्ये कालिका देवीचा उल्लेख येतोय. हो, येतो उल्लेख. आणि कालिका देवी विश्वकर्मा समाजासाठी पूजनीय आहेच, त्यामुळे उल्लेख येणं स्वाभाविक आहे. पण ती मुख्य देवता नव्हती. नाही, मठात तिची मूर्ती किंवा पूजा नाहीये. गंमत म्हणजे जे शेवटचे स्वामी होते कनकाचार्य, त्यांच्या समाधीच्या मागे पांडुरंगाची मूर्ती आहे, विठ्ठल. काय सांगताय? पांडुरंग? हो, आणि हाच पांडुरंग लोहमठाचा मुख्य देव होता. म्हणजे शैव मानल्या गेलेल्या समाजाच्या मठात वैष्णव दैवत? बरोबर. एवढंच नाही, मडगावमध्ये जी शाखा होती ना मठाची, जी 1906 मध्ये नष्ट झाली, हा. ती पांडुरंग देवस्थान म्हणूनच ओळखली जायची. अच्छा. आणि कायसू, आजगाव, मांद्रे इथल्या काही चारी घराण्यांमध्ये पण विठ्ठलाच्या मूर्ती सापडतात. त्यांचा संबंध या मठाशी असू शकतो. हे त्या काळातल्या धार्मिक समन्वयाचं छान उदाहरण आहे. खरंच अनपेक्षित आहे हे. आता त्यांच्या शिल्पशास्त्र ग्रंथाबद्दल बोलूया. नावावरून वाटतं की हा फक्त आर्किटेक्चर किंवा स्कल्पचर बद्दल असेल. नाव तसं आहे खरं, पण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. तो फक्त वास्तू किंवा मूर्तिकलेपुरता नाहीये. मग तो ग्रंथ म्हणजे विश्वकर्मा समाजाच्या संपूर्ण जीवनाचा आधार आहे. पौराणिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक सगळं काही. अच्छा. म्हणजे त्यात नियम, कर्तव्य, आचारसंहिता हे सगळे आहे. हो. त्याला शिल्पशास्त्रोक्त शिवधर्म असं म्हणतात. आणि डॉक्टर रा चिंढेरे यांच्या मते हा ग्रंथ 13व्या शतकापूर्वी रचला गेला असावा. इतका जुना? हो. आणि त्यात संत नामदेवांचे गुरु संत विसोबा खेचर यांचाही उल्लेख आहे. ते स्वतः विश्वकर्मीय होते. अरे वा, म्हणजे हा ग्रंथ त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असणार. नक्कीच. त्यांचे नियम, त्यांची ओळख, त्यांचं आचरण सगळं ह्या ग्रंथावर आधारित होतं.
याचे धागेदोरे स्कंद पुराणातल्या विश्वकर्मोपाख्यानापर्यंत जातात. हां, या मठाला राजमान्यता पण मिळाली होती असा एक उल्लेख आहे. 16व्या शतकात काहीतरी झालं होतं. हो, तो एक महत्वाचा टप्पा होता मठाच्या इतिहासातला. साधारण 1587 ते 1600च्या दरम्यानची गोष्ट आहे ही. काय झालं होतं? काही गोमंतकीय ब्राह्मणांनी आक्षेप घेतला की लोहमठाच्या स्वामींना बिरुदावली म्हणजे सन्मानचिन्ह आणि पदव्या वापरण्याचा अधिकार नाही. अच्छा, असा वाद झाला. हो, मग हे प्रकरण गेलं राजाकडे. श्री रामेश्वर संस्थानचे राजे होते वकिरीट रमारया, त्यांच्या दरबारात. मग काय झालं? राजानं विद्वानांची मोठी सभा बोलवली. अगदी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांचंही मत घेतलं गेलं, श्री नारसिंह भारतींचं. मग वेद, शास्त्र, पुराण सगळ्याचा आधार घेऊन निर्णय झाला की विश्वकर्मांच्या 5 कुळांना मनु, मय, त्वष्टा, शिल्पी, दैवज्ञ या सगळ्यांना बिरुदावलीचा पूर्ण अधिकार आहे. म्हणजे स्वामींच्या बाजूने निकाल लागला. हो, इतकंच नाही तर राजानं स्वतः लोहमठाचे तेव्हाचे स्वामी होते श्री नंदिनीचार्य, त्यांना छत्र, चामर अशा 36 सन्मान वस्तू दिल्या आणि ठराव केला की यांच्या अधिकाराला कोणी आव्हान द्यायचं नाही. म्हणजे राजाश्रय मिळाला आणि प्रतिष्ठा वाढली. अगदी सामाजिक आणि धार्मिक स्थान अधिक पक्क झालं. इतकी प्रतिष्ठा, राजमान्यता, 1250 वर्षांची परंपरा, मग हे सगळं थांबलं कसं? ही गुरुपरंपरा खंडित का झाली? शेवटच्या स्वामींनंतर कोणी आलंच नाही. हेच तर मोठं गूढ वाटतंय. खरंय, हे गूढच आहे. म्हणजे असं ठोस एक कारण मिळत नाही, पण 2 मुख्य शक्यता दिसतात. कोणत्या? एक म्हणजे आर्थिक परिस्थिती खालावली असावी. मठाच्या ज्या जमिनी होत्या त्या हळूहळू ताब्यातून गेल्या, म्हणजे आर्थिक आधार गेला. हे महत्वाचं कारण असू शकतं. आणि दुसरं म्हणजे 1906 साली मडगावच्या शाखेचा जो विध्वंस झाला, हो, त्याचा उल्लेख आला होता. त्यामुळे समाजाचं संघटन आणि आर्थिक स्रोत दोन्ही गोष्टींना मोठा धक्का बसला. म्हणजे एकापाठोपाठ एक अडचणी आल्या. हो, एक प्रयत्न झाला होता मध्ये सदाशिव व्यंकटाचारी नावाच्या एका बालसन्याशाला स्वामी म्हणून नेमण्याचा, पण त्यांनी ते पद स्वीकारलं नाही. अच्छा. मग या सगळ्यामुळे काय झालं की समाजाचं जे धार्मिक आणि सांस्कृतिक नेतृत्व होतं ते कमकुवत झालं आणि मग कदाचित योग्य उत्तराधिकारी मिळाला नसेल किंवा नेमण्याची परिस्थितीच राहिली नसेल आणि परंपरा थांबली. तर आजच्या आपल्या या चर्चेतून लोहमठाबद्दल कितीतरी आश्चर्यकारक गोष्टी कळल्या. हो की नाही? त्याचं इतकं प्राचीन असणं, पांडुरंग हे मुख्य दैवत असणं, हे तर अनपेक्षितच होतं. बरोबर. मग ते नाथ उपपद, त्याचा वेगळा अर्थ, शिल्पशास्त्राची ती व्यापकता, राजाने दिलेली मान्यता आणि शेवटी तो गुरुपरंपरेचा रहस्यमय अंत. हो, आणि लोहमठाची ही कहाणी आहे ना, ती फक्त एका संस्थेच्या अस्ताची नाहीये. नाही, ती आपल्याला एका मोठ्या सत्याची जाणीव करून देते की कोणताही सांस्कृतिक वारसा टिकवायचा असेल तर केवळ जुनी परंपरा असून चालत नाही. त्याला आर्थिक स्थैर्य लागतं, सामाजिक संघटन लागतं आणि खंबीर नेतृत्व लागतं. या सगळ्याची जोड लागते. अगदी बरोबर. भूतकाळातल्या अशा घटनांमधून आपण शिकायला हवं आणि विचार करायला हवा की आपल्या आजच्या आणि उद्याच्या अमूल्य वारसांचं जतन आपण अधिक चांगल्या प्रकारे, अधिक सजगतेने कसं करू शकतो. हा विचार महत्वाचा आहे.